हॅलो, वेलकम ऑल ऑफ यू. चला तर आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय. टॉपिक आहे ऑसोलेशन्स. ओके, ॲज पर द सिलेबस हा टॉपिक जो आहे तो 5th नंबरचा आहे, पण आपण हा रोटेशनल डायनॅमिक्स नंतर का शिकतोय, कारण याच्यातल्या बऱ्याचशा कन्सेप्ट ह्या रोटेशनल डायनॅमिक्समध्ये जे आपण बघितलं होतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनल मोशन याच्याशी रिलेटेड आहेत. म्हणून हा टॉपिक बघतो आणि हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक ऑसोलेशन्स इज. ओके, आता फिजिक्समध्ये ऑसोलेशन्स बऱ्याच वेळेला शब्द येतो, किंवा याच्या आधी बघा आपल्याला फ्रिक्वेन्सी बऱ्याच वेळेला आलेला आहे, रिव्हॉल्युशन्स बऱ्याच वेळेला आलेला आहे, रिपिटेशन्स बऱ्याच वेळेला आलेला आहे, किंवा व्हायब्रेशन्स बऱ्याच वेळेला येईल, सायकल्स येईल. ओके, सो हे सगळे शब्द जे आहेत ते एकसारखेच आहेत, फक्त हे वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा वेगवेगळ्या मोशननुसार डिफरन्शिएट किंवा वेगवेगळे सांगितले जातात. म्हणजे आपण याच्या आधी फ्रिक्वेन्सीचा अर्थ बघितला होता, की फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर नंबर ऑफ सायकल्स. ओके, नंबर ऑफ सायकल्स म्हटलं होतं आपण तिथं. आपण सर्कलचं पण एक्झाम्पल घेतलं होतं, सर्क्युलर मोशन म्हटलं होतं. सो फ्रिक्वेन्सी म्हणजेच थोडक्यात ऑसोलेशन्स. फक्त त्या मोशनमुळं हे सगळे शब्द वेगवेगळ्या पद्धतीनं तयार झालेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर एक सर्कल कन्सिडर केलं तर त्याला आपण सायकल म्हणलं होतं, सर्कल म्हणलं होतं, बरोबर, सर्क्युलर मोशन म्हणलं होतं. पण हे जर मी ऑसोलेशनच्या फॉर्ममध्ये सांगायचं तर तिथं त्या मोशनचा प्रकार थोडासा वेगळा असेल, म्हणजे ती गोल नसणार आहे, बरोबर. मग ती अप अँड डाऊन, खालीवर असेल, किंवा टू अँड फ्रो, इकडं तिकडं अशी मोशन असेल. सो हा थोडासा फरक त्या मोशनमध्ये आणि ह्या ऑसोलेशन्समध्ये राहतो. बाकी अर्थ एकसारखाच आहे. मॅथमॅटिकल ज्या काही गोष्टी आहेत त्या जवळपास सगळ्यांच्या एकसारख्याच आहेत. सो आपण हा टॉपिक आज बघूया, ऑसोलेशन्स म्हणजे नक्की काय. ओके, तर आता सगळ्यात महत्त्वाचं मराठीमध्ये शब्द ऑसोलेशन्स हा कसा डिफाईन केला जाईल, तर आपण समुद्राच्या लाटा असतात बघा, लाटा ऑसोलेट्स करतात असं आपण म्हणतो, हेलकावे म्हणतो ना आपण मराठीमध्ये. सो हेलकावे हा शब्द म्हणजे थोडक्यात ऑसोलेशन्स. ठीक आहे, मग आता एक एक्झाम्पल घेऊया, कारण आपल्या डेली लाईफमध्ये हे सगळे ऑसोलेशन्स किंवा हे सगळे सायकल्स, फ्रिक्वेन्सी, हे सगळं आपल्याला दररोज बघायला मिळत असतं. इव्हन एखादा जर घड्याळामध्ये असणारा पेंड्युलम जर आपण बघितला तर तो पेंड्युलम एकदा इकडे जातोय, पुन्हा इकडे जातोय, पुन्हा इकडे जातोय, पुन्हा इकडे जातोय. सो कंटिन्युअस त्या पेंड्युलमची अशी मोशन सुरू आहे. ओके, सो अशी जर मोशन असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, ऑसोलेशन्स म्हणू शकतो. किंवा सिंपल अगदी सुई असते. ओके, शिलाई मशीन जी आहे त्याची सुई जर आपण बघितली तर ती कंटिन्युअस खालीवर करत असते. जेव्हा आपण पॅडल मारतो किंवा इलेक्ट्रिकवरती ती सुरू करतो तेव्हा ती कंटिन्युअस खालीवर करत असते, टू अँड फ्रो मोशन करत असते. किंवा इंजिनमध्ये एखादा पिस्टन असतो. ओके, सो पिस्टन सुद्धा खालीवर करत असतो ना. सो जेव्हा तो पिस्टन खालीवर करतो तेव्हा ती मोशन कुठली झाली, टू अँड फ्रो मोशन झाली. सो अशी जी मोशन असेल ती मोशन किंवा तिथं जे फ्रिक्वेन्सी तयार होते त्याला आपण काय म्हणतो, ऑसोलेशन्स म्हणतो. सो आपल्याला एक लक्षात आलं की ऑसोलेशन्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा टू अँड फ्रो मोशन असणार आहे, पुढे आणि मागे, थोडक्यात टू अँड फ्रो मोशन, किंवा अप अँड डाऊन म्हणू शकतो आपण त्याला. सो अप अँड डाऊन मोशन. ओके, ती मोशन म्हणजे कुठली, ऑसोलेशन्स असेल, किंवा त्याला ऑसोलेटरी मोशन असं म्हणलं जातं. त्यालाच व्हायब्रेटरी मोशन, व्हायब्रेशन सुद्धा म्हणलं जातं. बघा, अप अँड डाऊन व्हायब्रेशन्स होत आहेत ना. सो व्हायब्रेशन्स किंवा ऑसोलेशन हे दोन्ही अॅनालॉगस शब्द आहेत. आता एक्झाम्पल बघा. ओके, अगदीच बेसिक एक्झाम्पल म्हटलं की पेंड्युलमचं एक्झाम्पल. ओके, पेंड्युलम इन क्लॉक, म्हणजे घड्याळामध्ये असलेला जो पेंड्युलम आहे तो कुठली मोशन परफॉर्म करतोय, तर सिंपल ऑसोलेटरी मोशन परफॉर्म करते. ओके, त्याच्यानंतर रॉकिंग ऑफ क्रॅडल असं एक एक्झाम्पल दिलेलं आहे बुकमध्ये. जो झुलणारा पाळणा असतो यात्रेमध्ये. ओके, सो तो पाळणा सुद्धा एक प्रकारचं काय आहे, ऑसोलेशन्स आहे. ओके, किंवा तिसरं सिंपल एक्झाम्पल, ट्युनिंग फोर्क्स प्रॉन्ग्स. ट्युनिंग फोर्क असतो आपल्या लॅबोरेटरीमध्ये. सो ट्युनिंग फोर्क आपण जेव्हा एखाद्या रबर पॅडवरती असा स्ट्राईक करतो किंवा त्याच्यावरती आपण असा आदळतो तेव्हा त्या ट्युनिंग फोर्कच्या प्रॉंगमध्ये व्हायब्रेशन्स तयार होतात. ते टू अँड फ्रो व्हायब्रेशन्स असतात. ते आपल्याला दिसत नाहीत, खूप लहान व्हायब्रेशन्स असतात, पण त्याचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. सो ती सुद्धा व्हायब्रेशन्स म्हणजे काय म्हणू शकतो आपण, ऑसोलेशन्स म्हणू शकतो. ओके, अजून एखादं एक्झाम्पल सांगायचं तर गिटार
किंवा व्हायोलिन, गिटार किंवा व्हायोलिनची स्ट्रिंग जी आहे, ओके, ती स्ट्रिंग सुद्धा प्लग केल्यानंतर खालीवर अशी व्हायब्रेट होते. ओके, सो तिथे सुद्धा त्याची मोशन कसली आहे, टू अँड फ्रो मोशन आहे. सो अशी जी काही एक्झाम्पल्स येतील ही सगळी एक्झाम्पल्स म्हणजे काय, तर ऑसोलेशन्स. ओके, सो ऑसोलेशन्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला समजलं की ती मोशन टू अँड फ्रो असेल किंवा अप अँड डाऊन असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल टू अँड फ्रो मोशन म्हटलं की समजा एखादा पार्टिकल इथं आहे, ओके, तर तो पार्टिकल इकडे जातोय, पुन्हा इथे येतोय, पुन्हा इकडे जातोय, पुन्हा येतोय, पुन्हा इकडे जातोय, पुन्हा इथे येतोय, पुन्हा इकडे जातोय. म्हणजे थोडक्यात तो पार्टिकल 3 पोझिशन्स कंप्लीट करतोय. बघा, सगळ्यात सुरुवातीला जो पार्टिकल असेल ती मेन पोझिशन आहे त्या पार्टिकलची, सेंटर 0 सुरुवात इथनं झालेली आहे, मेन पोझिशन, बरोबर. म्हणजे तिथं डिस्प्लेसमेंट काहीच नाही, तिथनं सुरुवात होणार आहे. मग पार्टिकल एक काहीतरी इकडे जातोय किंवा इकडे जातोय असं पण म्हणूया. सो तो इकडे जातोय, मग फार फार तो इथपर्यंत येईल. सो ही त्याची झाली एक्स्ट्रीम पोझिशन, इकडच्या उजव्या साईडची. पुन्हा पार्टिकल 0ला येतोय. बघा, पुन्हा 0ला म्हणजे कुठं आला, मेन पोझिशन. पुन्हा इकडे आला म्हणजे पुन्हा ही त्याची झाली दुसरी एक्स्ट्रीम पोझिशन. ही पहिली एक्स्ट्रीम पोझिशन, ही दुसरी एक्स्ट्रीम पोझिशन, आणि पुन्हा पार्टिकल कुठे येतोय, पुन्हा मेनला येतोय. ओके, सो ही टू अँड फ्रो मोशन आहे. हीच अप अँड डाऊन सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणजे 3 पोझिशन्स आपल्याला बघायला मिळतात, सेंटरची मेन पोझिशन, एक वरची एक्स्ट्रीम आणि एक खालची एक्स्ट्रीम. हे जर मी म्हटलं की हे वेव्ह सारखं आहे तर सुद्धा चालू शकतं, फक्त रिप्रेझेंटेशन वेगळं राहील. बघा याच्यामध्ये बघा किती पार्ट कंप्लीट केले. बघा पार्टिकल, सुरुवातीला पार्टिकल इथं होतं ना, सो पार्टिकल इकडे आला, पहिला पार्ट कंप्लीट केला, पुन्हा पार्टिकल इकडे आला, दुसरा पार्ट कंप्लीट केला, पुन्हा पार्टिकल इकडे आला, तिसरा पार्ट कंप्लीट केला, आणि पुन्हा पार्टिकल त्याच्या मेन पोझिशनला आला म्हणजे चौथा पार्ट कंप्लीट केला. म्हणजे एक पार्टिकल एक ऑसोलेशन कंप्लीट करण्यासाठी 4 पार्ट कंप्लीट करतो. हे जर आपण वेव्हच्या बाबतीत सांगायचं झालं तर ही वेव्ह अशी असते. बघा, तर ह्या वेव्हचे हे झाले 4 पार्ट. सो 0 2 पाय, आणि हे पाय, हे π/2, आणि हे 3π/2. बघा 1 2 3 4 हे 4 पार्ट झाले. सो हे 4 पार्ट आणि ह्यातले हे 4 पार्ट एकमेकाला अॅनालॉगस आहेत. म्हणजे आपण जर इथून इथपर्यंत म्हटलं अँगल किती म्हणतो, 2π रेडियन म्हणतो. तसं या केसमध्ये अँगल जर शोधायचा झाला तर इकडे येईल, इथे येईल, पुन्हा इकडे येईल आणि पुन्हा इकडे येईल, तेव्हा 2π रेडियन अँगल कंप्लीट केला असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ऑसोलेशन्स आणि वेव्हज मध्ये ही अॅनालॉजी राहू शकते. म्हणजे जसं आपण साइन वेव्ह डिफाइन करतो तशीच ही मोशन इथं आपण डिफाइन करायची. फक्त ही दिसताना एक लाईनच दिसेल एवढी, पण ऍक्च्युअली याच्यामध्ये किती पार्ट आहेत, 4 पार्ट कंप्लीट झालेले आपल्याला बघायला मिळतात. सो ही टू अँड फ्रो मोशन झाली किंवा ही अप अँड डाऊन मोशन झाली. तर आता ही जी टू अँड फ्रो किंवा अप अँड डाऊन मोशन आहे ही कशी आहे, तर ही पिरियडिक मोशन आहे. ओके, पिरियडिक मोशन म्हणजे काय, तर इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये ती मोशन होते. म्हणजे टाइम पिरियड सेम आहे. बघा, जेवढी इकडून जाऊन यायला वेळ लावते मेन पोझिशनला तेवढीच इकडून जाऊन यायला लावणार आहे, बरोबर. म्हणजे पिरियडिक झाली ही. सो ऑसोलेशन्स हे सगळे कसे असणार आहेत, पिरियडिक मोशन्स मध्ये असणार आहेत. सो एक असं वाक्य म्हटलं जातं बघा, एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज पिरियडिक. कारण ऑसिलेशन्स होत आहेत म्हणजे पिरियडिक होत आहेत ना, इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये. ओके, पिरियडिक मोशन म्हणजे काय, द मोशन विच रिपीट्स इटसेल्फ बाय इक्वल अमाऊंट ऑफ टाइम किंवा डिफायनाइट इंटरव्हल ऑफ टाइम असं म्हटलं जातं, इज कॉल्ड ॲज पिरियडिक मोशन. सो प्रत्येक ऑसिलेशन्स हे कसे असतात, पिरियडिक असतात, सिंपल. सो एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज व्हॉट, पिरियडिक मोशन. बट एव्हरी पिरियडिक मोशन नीड नॉट टू बी से ऑसिलेटरी मोशन. बघा मी काय म्हटलं, कुठलंही ऑसिलेशन्स घ्या ते पिरियडिक असणारच आहे. का, तर इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये त्याची मोशन परफॉर्म होते. पण कुठलीही पिरियडिक मोशन जर घेतली तर ती ऑसिलेटरी असेलच असं नाही. म्हणजे एखादं सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल घेऊया. सर्क्युलर मोशन मध्ये असा राऊंड घेतोय बघा, आपण एक सर्कल घेतोय ना. सो हा सर्कल आहे, हा सर्कल पिरियडिक आहे, पण हा ऑसिलेटरी नाही आहे, बरोबर. कारण याचा हा पार्ट आहे आणि याचा हा अर्धा पार्ट आहे. सो हे टू अँड फ्रो किंवा अप अँड डाऊन याच्यासारखं नाही. सो हा एक कंटिन्युअस सर्कल आहे, हा पिरियडिक आहे, पण हा ऑसिलेटरी होऊ शकत नाही. त्यामुळे मी काय म्हटलं, एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज पिरियडिक मोशन, बट एव्हरी पिरियडिक मोशन नीड नॉट टू बी ऑसिलेटरी मोशन. हे एक इम्पॉर्टंट वाक्य बघा याच्यामध्ये. प्रत्येक ऑसिलेटरी मोशन ही पिरियडिक असतेच, पण प्रत्येक पिरियडिक मोशन ही ऑसिलेटरीच असेल असं नाही आपण सांगू शकत. लक्षात आलं. सो दिस इज वन इम्पॉर्टंट सेंटेन्स. बघा काय काय म्हटलं, ऑसिलेशन्स, त्याची एक्झाम्पल सगळ्यात महत्वाची.
त्याची टू अँड फ्रो मोशन किंवा अप अँड डाऊन मोशन म्हणजे नक्की काय असतं हे बघितलं आपण. मीन पोझिशन काय असते, एक्स्ट्रीम पोझिशन काय असते हे बघितलं. आता पिरियडिक मोशन बघितलं. पिरियडिक मोशनची डेफिनेशन बघितली की पिरियडिक मोशन म्हणजे द मोशन विच रिपीट्स इटसेल्फ आफ्टर ए डिफायनाइट इंटरवल ऑफ टाइम. एका पर्टिक्युलर एका ठराविक वेळेनंतर एखादी मोशन जर रिपीट होत असेल तर ती मोशन म्हणजे कुठली, पिरियडिक मोशन. ओके. आता ही जी ऑसिलेटरी मोशन आहे ही आपण मॅथमॅटिकल सुद्धा डिफाईन करतो बघा. म्हणजे याच्यामध्ये आपण साइन आणि कॉस ही जी मॅथमॅटिकल फंक्शन्स आहेत, ट्रिग्नोमेट्रीची फंक्शन्स, ही फंक्शन्स ऑसिलेटरी मोशन यूज करण्यासाठी किंवा ऑसिलेटरी मोशन मॅथमॅटिकल डिफाईन करण्यासाठी वापरली जातात. काय म्हटलं बघा मी, ऑसिलेटरी मोशन जर आपल्याला डिफाईन करायची असेल तर आपण काय करतोय, साइन किंवा कॉस ही फंक्शन्स यूज करतोय. तर ही फंक्शन्स कशी आहेत, हे हार्मोनिक्स आहेत थोडक्यात. ह्यांना हार्मोनिक्स म्हटलं जातं ना, साइन आणि कॉस सारखे फंक्शन्स आहेत त्यांना. ओके. हार्मोनिक्स म्हणजे फ्रिक्वेन्सी थोडक्यात, की ज्याच्यामध्ये अप अँड डाऊन अल्टरनेटिंग पार्ट मिळतोय, टू अँड फ्रो पार्ट मिळतोय. ओके. किंवा सायकल्स मिळत आहेत, वेव्ज मिळत आहेत, ते सगळे पार्ट म्हणजे हार्मोनिक्स असतात. आणि हे सगळे पार्ट आपण साइन आणि कॉसच्या मदतीनं मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करू शकतो. म्हणजे मी काय म्हटलं की ऑसोलेशन्स कॅन बी रिप्रेझेंटेड बाय द साइन अँड कोसाइन फंक्शन अँड साइन अँड कोसाइन फंक्शन्स आर हार्मोनिक्स. ओके. म्हणून ह्या ऑसिलेटरी मोशनला हार्मोनिक मोशन असं नाव दिलेलं आहे. बघा हार्मोनिक मोशन बऱ्याच वेळेला येतं किंवा SHM असं नाव येतं. SHM म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन. तर ही जी ऑसिलेटरी मोशन आहे ही कसली मोशन आहे, तर सिंपल हार्मोनिक मोशन आहे. ओके. मग सिंपल हार्मोनिक मोशन का म्हणायचं, कारण ऑसिलेटरी मोशन आपण साइन आणि कॉसच्या मदतीने रिप्रेझेंट करू शकतो. साइन आणि कॉस हे फंक्शन्स कसे आहेत, हार्मोनिक्स फंक्शन आहेत. म्हणून ऑसिलेटरी मोशनला आपण सिंपल हार्मोनिक मोशन म्हणू शकतो. याच्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट मोशन आहे, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आता लिनियर म्हटलं की ही केस, सिंपल लिनियर एकसारखं इकडे जातंय पुन्हा इकडे येते, इकडे जाते, मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीमला जाते, एक्स्ट्रीम पासून पुन्हा मीनला येतोय, मीन पासून पुन्हा या एक्स्ट्रीमला, पुन्हा मीन एक्स्ट्रीम. सो अशी ही मोशन सुरू आहे. सो ही लिनियर आहे ना. सो ही जी मोशन आहे, ही जी डायग्राम मी तुम्हाला दाखवली, ह्या मोशनला आपण काय म्हणू शकतो, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. बघा आपल्याला पुढचा हा पॉईंट थोडासा इन डिटेल बघायचा आहे की लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय. शब्दशः अर्थ समजून घेऊया. लिनियर म्हणजे काय, की टू अँड फ्रो सुरू आहे किंवा अप अँड डाऊन सुरू आहे असं सुद्धा चालेल. सो टू अँड फ्रो मोशन असल्यामुळं लिनियर नाव दिलेलं आहे. सिंपल हा शब्द एक जनरल शब्द वापरलेला आहे, सिंपल. आणि हार्मोनिक मोशन म्हणजे काय, तर ती ऑसिलेटरी मोशन आहे, त्याच्यामध्ये साइन कॉस यूज केलं जातं आणि साइन कॉस हे सगळे हार्मोनिक्स आहेत. म्हणून ऑसिलेशन्सला किंवा ऑसिलेटरी मोशनला आपण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणू शकतो. लक्षात आलं. बघा ऑसिलेशन्स, त्याचे एक्झाम्पल्स, त्याचं थोडंसं रिप्रेझेंटेशन, पिरियडिक मोशन, आणि आता आपण इन डिटेल बघणार आहोत लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजेच लिनियर SHM. आता लिनियर SHM बघण्यासाठी आपल्याला एक डायग्राम कन्सिडर करावी लागेल. एक सोपी डायग्राम आहे, एक एक्सपेरिमेंट आहे स्प्रिंग मास ऑसिलेटर नावाचा. तर त्या एक्सपेरिमेंटवरनं आपण काय करू शकतो की लिनियर SHM नक्की काय आहे हे बघू शकतो, त्याचं मॅथमॅटिकल रिलेशन काय आहे आणि सगळ्यात शेवटी त्याची डेफिनेशन कशी आहे. म्हणजे लिनियर SHMला डिफाईन करायचं म्हटलं तर कसं डिफाईन केलं जातं हे आपण बघूया. ओके. सो हेडिंग लिहितो मी, लिनियर SHM. बघा पुन्हा एकदा, लिनियर SHM म्हणजे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. ही मोशन डिफाईन करण्यासाठी आपल्याला एक एक्सपेरिमेंट घ्यावा लागेल ज्याला म्हटलेलं आहे स्प्रिंग मास ऑसिलेटर. हा एक एक्सपेरिमेंट आहे, अगदी सोपा एक्सपेरिमेंट आहे. काय बघा याच्यामध्ये, तर ऑब्विसली एक स्प्रिंग आहे आणि एक मास असलेला ब्लॉक आहे. ओके. तर आता बघा मी डायग्राम ड्रॉ करतो. हा एक रिजिड सपोर्ट आहे. मला 3 कंडिशन्स ड्रॉ करायचे आहेत. पहिल्यांदा मी मधली कंडिशन सांगतो. एक रिजिड सपोर्ट आहे, याला आपण फिक्स सपोर्ट म्हणतो ना. हा फिक्स सपोर्ट आहे. या फिक्स सपोर्टला एक सरफेस आहे इथं. हा सरफेस कसा आहे, फ्रिक्शनलेस सरफेस आहे. म्हणजे याच्यामध्ये फ्रिक्शनचा कन्सर्न घ्यायचा नाही, आणि फ्रिक्शन आलं की पुन्हा मग सगळं मॅथमॅटिकल चेंज होऊ शकतं. मोशन आणि फ्रिक्शनचं आपण रिलेशन बघितलंय.
सो हा सरफेस कसा आहे, फ्रिक्शनलेस सरफेस आहे. या फिक्स सपोर्टला एक स्प्रिंग कनेक्ट केलेली आणि या स्प्रिंगला एक ब्लॉक कनेक्ट केलेला आहे, ब्लॉक की ज्याचं मास किती आहे, स्मॉल m इतकं मास आहे. आणि ही झाली स्प्रिंग. बघा सिंपल डायग्राम आहे. एक स्प्रिंग आहे, ती स्प्रिंग फिक्स सपोर्टला कनेक्ट केलेली आहे, रिजिड सपोर्ट म्हणूया, फिक्स सपोर्ट. एक फ्रिक्शनलेस सरफेस आहे आणि त्याच्यावरती ह्या स्प्रिंगला पुढं एक मास m असलेला ब्लॉक कनेक्ट केलेला आहे. सो ही थोडक्यात इनिशियल पोझिशन झाली त्या ब्लॉकची. मग इनिशियल म्हणजेच आपण मीन पोझिशन म्हणतो ना. आता याच्यावरती कुठला फोर्स आहे का, नाहीये. सो फोर्स काय आहे, 0 आहे आपण म्हटलं. सो दिस इज द इनिशियल ऑर मीन पोझिशन ऑफ द ब्लॉक. फोर्स नाहीये, फोर्स नसल्यामुळे कुठलं डिस्प्लेसमेंट पण नाहीये तिथं. सो डिस्प्लेसमेंट पण किती असेल, 0 असेल, पहिली कंडिशन. आता काय करूया आपण, ह्यालाच नाव असं एक म्हणलेलं आहे बघा, रिलॅक्स्ड. ओके, दुसरी डायग्राम आहे म्हणून याला बी म्हणतो मी. ही पहिले ए, बी आणि सी, अजून 2 डायग्राम्स आपण ड्रॉ करायच्या आहेत. सो दिस इज द रिलॅक्स्ड पोझिशन ऑफ स्प्रिंग अँड दॅट पर्टिक्युलर ब्लॉक. आता काय करायचं, हा ब्लॉक बाहेरच्या साईडला ओढायचा, म्हणजे इकडं ओढायचा एका ठराविक डिस्टन्सनं. म्हणजे मी म्हणेन की हा जर ब्लॉक इथं असेल तर बाहेर ओढला, जर इथं घेतला ब्लॉक तर आता हीच डायग्राम आपण वर ड्रॉ करूया. जो स्ट्रेच केल्यानंतर म्हणजे डायग्राम ए जी असेल ती कशी असेल, स्ट्रेच्ड. म्हणजे हा ब्लॉक आपण काय करतोय आता बाहेरच्या साईडला स्ट्रेच करतोय एक्स डिस्टन्सनी. सो ब्लॉक इथं होता आधी, पुन्हा इथं हा सरफेस असेल, हा रिजिड सपोर्ट असेल, बाकी आता सगळं सेम. सो हा ब्लॉक आपण आता इथं घेतला. दिस इज द ब्लॉक M and this is the position after stretching. This is the position. So हा इथून इथपर्यंत एका x डिस्टन्सनं स्ट्रेच केला. मी असा एरो दाखवतो बघा, या साईडला स्ट्रेच केला ना. ओके, मग आता मला सांगा, या साईडला स्ट्रेच केला म्हणजे तिथे काहीतरी फोर्स आला ना. सो फोर्स इज नॉट इक्वल टू 0 झालं. फोर्स आला, देयर इज अ समथिंग फोर्स. बाहेरच्या साईडला ओढलं ना, बरोबर, म्हणजे काहीतरी तिथं आता फोर्स अप्लाय होणार आहे. मग जेव्हा ब्लॉक आपण बाहेरच्या साईडला ओढतोय तेव्हा तो ब्लॉक कुठं जायला बघेल, पुन्हा तो आतमध्ये यायला बघेल. का तर इथे इलास्टिसिटी आहे ना, स्प्रिंग आहे. सो हा ब्लॉक जर आत येत असेल तर फोर्स या ब्लॉकवरती असा आतमध्ये अप्लाय होणार आहे, म्हणजे लाईक दिस. सर इथं हा फोर्स असेल बघा. एक्स इतक्या डिस्टन्सनं ब्लॉक बाहेर ओढला आणि जर पुन्हा सोडायचा प्रयत्न केला तर तो आत जायचा प्रयत्न करेल, म्हणजे इकडे यायचा प्रयत्न करेल, म्हणजे त्याच्यावरती फोर्स इनवर्ड डायरेक्शनला असेल. सो ब्लॉक पुन्हा इकडे येणार आहे, म्हणजे कुठल्या पोझिशनला येईल, मीनला येईल. आणि पुन्हा तो कुठे जाणार आहे, पुन्हा आतमध्ये जाणार आहे. म्हणजे तिसरी कंडिशन काय असेल बघा, दिस इज अगेन फ्रिक्शनलेस सरफेस अँड सी कंडिशन इज स्ट्रेच झाला. आता कॉम्प्रेस होईल ना आतल्या साईडला. सो आतल्या साईडला कॉम्प्रेस होणार आहे ब्लॉक आणि तो ब्लॉक इथे कुठेतरी येईल. मग जेवढ्या फोर्सनं किंवा जेवढ्या डिस्प्लेसमेंटनं तिकडे गेलो तेवढ्या डिस्प्लेसमेंटनं आत येईल, म्हणजे तो इथे येईल फॉर एक्झाम्पल. सो दिस इज द पोझिशन. तो बरोबर एक्स, पण आता जर इथं आला तर तो पुन्हा इकडे जायला बघेल ना, म्हणजे हा झाला त्याच्यावरचा फोर्स. बघा लक्षात येते का, ही मीन पोझिशन आहे. तर आपल्याला लक्षात असं येतंय की इथं असताना ब्लॉकचं डिस्प्लेसमेंट किती होतं, 0 असतं. पण ब्लॉक या साईडला गेला किती डिस्प्लेसमेंटनं, एक्स इतक्या डिस्प्लेसमेंटनं. पुन्हा तो 0ला आणि पुन्हा इकडे गेला, म्हणजे हे डिस्प्लेसमेंट आपण मायनस म्हणू शकतो. डायरेक्शन बघा याची याची अपोजिट आहे म्हणून मॅग्निट्यूड वाईज एक्सच असणार आहे, फक्त डायरेक्शन कशी असेल, -x. सो मीन पोझिशन म्हणायचं बघा याला. मग मीन पोझिशनला लक्षात आलं डिस्प्लेसमेंट किती होतं, 0. पुन्हा इकडं पहिल्या एक्स्ट्रीम पोझिशनला आला, एक्स्ट्रीम 1 म्हणतो मी, किती डिस्प्लेसमेंटनं, +x डिस्प्लेसमेंटनं. पुन्हा मीनला आला आणि पुन्हा इकडं एक्स्ट्रीमला आला, दुसऱ्या एक्स्ट्रीमला, पण किती डिस्प्लेसमेंटनं, -x डिस्प्लेसमेंट. सो हा एक झाला एक्सपेरिमेंट. आता ह्याच्यामध्ये मॅथमॅटिकल अजून काय बघूया आपण. बघा 3 कंडिशन कळल्या, इथं फोर्स 0 आहे, इथं फोर्स आहे, इथं फोर्स आहे, इथं डिस्प्लेसमेंट आहे, इथं डिस्प्लेसमेंट आहे. फक्त इथलं डिस्प्लेसमेंट उजव्या बाजूला आहे, इथलं डिस्प्लेसमेंट डाव्या बाजूला आहे. तर पहिल्यांदा आपण ह्यामध्ये बघूया.
दोन्ही मधला फोर्स डिस्प्लेसमेंट, इथला फोर्स डिस्प्लेसमेंट, मॅग्निट्यूड आन्सर सेम असणार आहे. आता हा फोर्स आणि हा एक्स चेक करा. दोघांची डायरेक्शन कशी दिसते आपल्याला? अपोजिट दिसते. मग जर फोर्स अँड डिस्प्लेसमेंट एक्स आर अपोजिट टू इच अदर, जर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जर अपोजिट असतील तर आपण असं लिहू शकतो फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स. पण ह्या एक्सचं साइन काय असेल तर निगेटिव्ह साइन असेल. का निगेटिव्ह असेल? कारण दोन्ही एकमेकांना कशा आहेत? अपोजिट आहेत. म्हणजे जेवढं डिस्प्लेसमेंट तेवढा फोर्स. थोडी ओढली ती स्प्रिंग तर थोडं डिस्प्लेसमेंट होणार, थोडासा फोर्स अप्लाय होणार. जास्त ओढली, जास्त डिस्प्लेसमेंट, जास्त फोर्स अप्लाय होणार. सो फोर्स अँड डिस्प्लेसमेंट ऑब्विसली एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहेत. पण दोघांच्या मध्ये साइन कुठला आहे? निगेटिव्ह. कारण डायरेक्शन कशी दिसते दोघांची? निगेटिव्ह दिसते. सो हेच इक्वेशन आपण फोर्स इज इक्वल टू -kx असं लिहू शकतो. लक्षात आलं का बघा? सो फोर्स इज इक्वल टू -kx. याचा अर्थ काय? इथं बघा किंवा इथं बघा. इथं जरी बघितलं तर बघा डिस्प्लेसमेंट आतल्या साईडला आणि फोर्स आता तो ब्लॉक इकडे जायचा प्रयत्न करेल बाहेरच्या साईडला. सो डिस्प्लेसमेंट आणि फोर्स मध्ये डायरेक्शन कशी दिसते? अपोजिट दिसते. म्हणून आपण काय लिहू शकतो? फोर्स इज इक्वल टू -kx. हेच इक्वेशन असले तर चालेल. बट फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. तो जेवढा काही फोर्स आहे तो किती असेल तर मास इंटू ऍक्सेलरेशन एवढा असू शकतो ना. सो हेच इक्वेशन आपण मास इंटू ऍक्सेलरेशन इज इक्वल टू -kx अँड देअरफॉर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू -k अपॉन m इंटू x असं लिहिलं तरी चालेल. याच्यावरून काय कळतंय बघा? -k अपॉन m तर काय कॉन्स्टंटच आहे. पुन्हा ऍक्सेलरेशन आणि x मध्ये जर रिलेशन बघितलं तरी ते रिलेशन कसं आहे? डायरेक्टलीच आहे ना. फक्त साइन इथं काय आलं? जसं इथं होतं तसं हेच असं सुद्धा म्हटलं तरी चालतं बघा. फक्त ह्या दोघांची डायरेक्शन मात्र कशी आहे सांगायची? अपोजिट. तशीच इथं ह्या दोघांची डायरेक्शन कशी आहे? अपोजिट. का तर इथं साइन कुठला आहे? मायनस आहे. त्यामुळं लक्षात राहण्यासाठी तुम्ही असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. फक्त मायनस साइन मी इथं का दाखवलं आता लक्षात ठेवण्यासाठी, पण ऍक्च्युली हे असं दाखवलं जातं. याचा अर्थ इथं कोण आहे तर -k अपॉन m आहे. याचा अर्थ इथं कोण आहे तर -k. ओके. म्हणजे आपल्याला एक लक्षात आलं की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांना अपोजिट आहेत, ॲज वेल ॲज ऍक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांना अपोजिट आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. सो मॅथमॅटिकल काय सांगू शकतो बघा आपण की ही लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आहे. सो ह्या लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये काय होतंय तर फोर्स आणि ऍक्सेलरेशन बघा. फोर्स आणि ऍक्सेलरेशन आता कसे झाले? एकमेकांना अॅनालॉगस झाले. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन म्हणजे फोर्स आणि ऍक्सेलरेशन कसे आहेत? एकमेकांना अॅनालॉगस आहेत. याचा अर्थ काय? जेवढा फोर्स जास्त तेवढा ऍक्सेलरेशन जास्त असतं. आपण म्हणतो ना किंवा जेवढी बॉडी जास्त ऍक्सेलरेट होते तेवढं तिथं जास्त फोर्स असतो. सो फोर्स आणि ऍक्सेलरेशन एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. मग इथं कळतं की आपल्याला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट आहेत, ॲज वेल ॲज ऍक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट आहेत. म्हणजे ज्या डायरेक्शननं फोर्स असेल त्याच डायरेक्शननं ऍक्सेलरेशन असेल. बरोबर. आणि फोर्स आणि ऍक्सेलरेशनला अपोजिट कोण आहे तर डिस्प्लेसमेंट अपोजिट आहे. म्हणजे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन ही एक अशी मोशन आहे की या मोशनमध्ये त्या बॉडीवरती असलेला फोर्स किंवा ऍक्सेलरेशन हे टुवर्ड्स द मीन पोझिशन असेल. बघा टुवर्ड्स द मीन पोझिशन म्हणजे काय? आपण डिस्प्लेसमेंट इकडे घेतलं तेव्हा तो फोर्स कुठल्या साईडला असेल? आतल्या साईडला म्हणजे मीन पोझिशनला. ॲज वेल एज आपण डिस्प्लेसमेंट इकडे घेतलं तेव्हा फोर्स कुठल्या डायरेक्शनला असेल? टुवर्ड्स द मीन पोझिशन असेल. आणि फोर्स आणि ऍक्सेलरेशन आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. ओके. सो डेफिनेशन कशी सांगितली जाते लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनची? द सिंपल हार्मोनिक मोशन इज बेसिक a oscillatory motion in which the force and acceleration are directed towards the mean position and their magnitudes are directly proportional to the displacement. म्हणजे फोर्स आणि ऍक्सेलरेशन हे टुवर्ड्स द मीन पोझिशन असतील. मग इकडून असेल किंवा इकडून असेल पण ते जायला कुणाकडे बघतील? मीन पोझिशनला. आणि त्या दोघांचं ही मॅग्निट्यूड हे कुणाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर तिथं असणाऱ्या त्या बॉडीच्या डिस्प्लेसमेंटशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. सो दिस इज नथिंग बट द रिलेशन ऑफ और मॅथमॅटिकल रिलेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. बघा लक्षात आलं का? सो दिस इज द एक्सपेरिमेंट स्प्रिंग मास ऑसिलेटर विच शोज द लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. बघा मीन पोझिशन आहे, एक्स्ट्रीम मीन एक्स्ट्रीम मीन एक्स्ट्रीम मीन एक्स्ट्रीम मीन. सो हे असं होत राहणार आहे. बरोबर. फक्त हे 3 डायग्राम मध्ये आपण दाखवलं. सो याला काय म्हटलं जातं? टू अँड फ्रो मोशन. दॅट इज लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन.
त्याचे हे मॅथमॅटिकल इक्वेशन्स, फोर्सचा असेल किंवा ॲक्सेलरेशनचा असेल. लक्षात आलं? चला तर आपण समजलं का बघा हे सगळ्यांना. याच्या पुढचा आपण पॉईंट बघूया. आता ही मॅथमॅटिकल इक्वेशन्स आहेत ते आपल्याला पुढे कुठं तर उपयोगाला येतील. सो दिस इज द लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, पुढचा पॉईंट काय आहे बघा, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. तर डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, डेरिव्हेटिव्हच्या टर्ममध्ये, डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममध्ये इक्वेशन काय, म्हणजेच डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम आपण बघूया. आत्ताच आपण एक दोन फॉर्म्युले बघितले. लेट फोर्स इज इक्वल टू मायनस के एक्स अँड फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. बरोबर का? बघा ही दोन इक्वेशन्स बघितली आत्ताच आपण जस्ट, की फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. फक्त मायनस के फॅक्टर आहे तिथं कॉन्स्टंट आहे, ॲज वेल एज फोर्स आणि मास, फोर्स इज इक्वल टू काय असतं, मास इंटू ॲक्सेलरेशन असतं. बघा, सो आता आपण इक्वेशन 2 जे आहे पुट करूया इन इक्वेशन 1. ओके, सो पुट इक्वेशन 2 इन 1. मग पहिलं इक्वेशन काय येईल, मास इंटू ॲक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस के एक्स. सिंपल, हे फक्त इथं पुट केलं. सो काय मिळालं, मास इंटू ॲक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस के एक्स. हेच इक्वेशन आपण असली तर चालेल का, मास ॲक्सेलरेशनलाच आपण डी अपॉन डी टी म्हटलं तर चालेल, व्हेलॉसिटी अपॉन टाइम इज इक्वल टू मायनस के एक्स चालेल. हेच आपण असं लिहूया का, यम हे डी बाय डी टी मी बाजूला लिहितो, आणि हा व्ही म्हणजे काय, व्हेलॉसिटी. तर व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, म्हणजेच काय, dx अपॉन dt लिहू शकतो. सो मायनस के एक्स. देअरफॉर यम हेच लिहिताना कसं लिहिलं जातं बघा, d2x d2, आता डी स्क्वेअर झाला ना, म्हणजे म्हणताना d2x म्हटलं जातं, अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस के एक्स. चालेल, हेच मी पुन्हा असं लिहितो. देअरफॉर यम d2x अपॉन dt स्क्वेअर. बघा हे डिफरन्शियल फॉर्म आला इथं, डेरिव्हेटिव्हचा फॉर्म आला ना, डबल डेरिव्हेटिव्हचा फॉर्म आला, d2x अपॉन dt स्क्वेअर. हे मायनस के एक्स वाटल्यास मी इकडे घेतो, इज इक्वल टू 0. बघा इक्वेशन काय मिळते आपल्याला. ओके, सो यम इंटू ॲक्सेलरेशन, ॲक्सेलरेशन किती आहे, d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस के एक्स इज इक्वल टू 0. अजून एक स्टेप करूया, यम कॉमन काढूया. सो यम कॉमन काढला तर काय येईल, d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस के अपॉन यम इंटू एक्स इज इक्वल टू 0. हा यम आपण ह्या 0ला घालवू शकतो, 0 होणार आहे. सो इक्वेशन राहिलं काय, d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस के अपॉन यम इंटू एक्स इज इक्वल टू 0. सो दिस इज द इक्वेशन, थर्ड इक्वेशन, अँड दिस इज नथिंग बट द डिफरन्शियल इक्वेशन. ओके, इथंच सिन्स के अपॉन यमला काय म्हटलं जातं बघा, ओमेगा स्क्वेअर म्हटलं जातं. बरोबर. सो के अपॉन एम हा कॉन्स्टंट आहे, आणि हा कॉन्स्टंट कुणाशी अनालॉगस असतो तर ओमेगा स्क्वेअरशी. हे सुद्धा रिलेशन सोपं आहे, के अपॉन एम म्हणजेच ओमेगा स्क्वेअर का. सो ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर फ्रिक्वेन्सी किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी सुद्धा म्हणतो बघा आपण. सॉरी, अँग्युलर व्हेलॉसिटी पण म्हणतो, ओमेगा म्हणतो आपण, बघितलं तर थीटा ओमेगा अल्फा. सो अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे ओमेगा. सो हे जर ओमेगा इथं पुट केलं तर काय होणार आहे, d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 4. So equation 3 and 4 are nothing but the differential equations of linear SHM. बघा ही टर्म काय लक्षात येते का बघा, तुमच्या ऍक्सेलरेशन टर्म आहे. बरोबर. सो ऍक्सेलरेशन प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन. म्हणून हेच मग असले तर चालेल. ऍक्सेलरेशन किती मिळालं बघा, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स मिळालं का. म्हणजे पुन्हा आणि लक्षात येते ऍक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल, फक्त मध्ये कॉन्स्टंट आहे, साइन मायनस आहे का, तर ऍक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांना अपोजिट. ओके. सो these two equations represents the differential equations of the linear SHM. किंवा आपण ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू सुद्धा याच्यामध्ये लिहू शकतो की ऍक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. लक्षात आलं. सो दिस इज सिंपल इक्वेशन ऑफ द linear SHM called as differential equation of linear SHM. ओके, पुढचा पॉइंट बघूया आपण.
आता आपण बघितलं की स्प्रिंग मास ऑसिलेटर बघितला, फोर्स इज इक्वल टू मायनस के एक्स असतं बघितलं, किंवा ॲक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस के अपॉन एम इंटू एक्स असतं बघितलं. आता त्याचबरोबर डिफरन्शियल इक्वेशन याच्या आधी बघितलं. आता त्याच्या पुढचा पॉईंट काय बघा, त्याच्या पुढे एक्सप्रेशन्स बघूया आपण. तर एक्सप्रेशन्स, 3 एक्सप्रेशन्स आपल्याला बघायचे आहेत की लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये जर एखादा पार्टिकल असेल, त्याची ती मोशन असेल, तर त्या पार्टिकलचं ॲक्सेलरेशन किती असेल, व्हेलॉसिटी किती असेल आणि डिस्प्लेसमेंट किती असेल. सो ह्या 3 क्वांटिटीज आपण फाइंड करूया. बघा काय काय म्हणलं मी. ॲक्सेलरेशन, ज्याला ए म्हणतो मी, स्मॉल ए म्हणतो, कॅपिटल ए म्हणत नाहीये. कॅपिटल ए म्हणजे अँप्लिट्यूड वापरायचं आपल्याला. व्हेलॉसिटी म्हणतो मी व्ही, अँड डिस्प्लेसमेंट, सो डिस्प्लेसमेंटला मी म्हणतो एक्स. सो ह्या 3 टर्म्स आपल्याला लिनियर एसएचएमच्या फाइंड करायच्या आहेत. आता ॲक्सेलरेशन कसं फाइंड करायचं हे आत्ताच आपण बघितलं. म्हणजे ॲक्सेलरेशन आता फाइंड करण्यासाठी आपण काय केलं, पहिला पॉईंट जो आहे, सो ॲक्सेलरेशन ए म्हणतोय आपण बघितलं फोर्स इज इक्वल टू मायनस के एक्स, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, देअरफॉर मास इंटू ॲक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस के एक्स, देअरफॉर एम इंटू ॲक्सेलरेशन बद्दल आपण डी अपॉन डी टी लिहिलं इज इक्वल टू मायनस के एक्स, देअरफॉर आपण हेच असं लिहिलं d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस के एक्स लिहिलं इज इक्वल टू 0 लिहिलं. हेच आपण d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस के अपॉन एम इंटू एक्स असं लिहिलं. देअरफॉर d2x अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस के अपॉन एम एक्स असं, किंवा ॲक्सेलरेशन इज इक्वल टू याच्याबद्दल आपण ओमेगा स्क्वेअर लिहिलं इंटू एक्स. सो acceleration is equal to minus omega square into x is the relation. ठीक आहे, याला आपण म्हणू शकतो. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर ॲक्सेलरेशन. हे कशाचं एक्सप्रेशन आहे, ॲक्सेलरेशनचं आहे. सो हे लिनियर एसएचएम मध्ये असलेल्या पार्टिकलचं झालं ॲक्सेलरेशन. आता असंच ॲक्सेलरेशनवरून आपल्याला काय फाइंड करायचं, व्हेलॉसिटी फाइंड करायची, आणि असंच व्हेलॉसिटीवरून आपल्याला काय फाइंड करायचं, डिस्प्लेसमेंट फाइंड करायचं. ओके, आता बघा हेच इक्वेशन मी कसं लिहितो. सो चला आता व्हेलॉसिटीसाठी बघूया आपण काय करायला लागेल. सो सेकंड पार्ट व्हेलॉसिटी. ओके, व्ही म्हणतो मी. आता आपल्याकडे तर हे रिलेशन आहे, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू, सिन्स ॲक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स हे रिलेशन आहे. ओके, ह्यालाच मी असं लिहितो, ॲक्सेलरेशन म्हणजेच काय असतं, डी व्ही अपॉन डी टी असतं ना, इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. चालेल, हेच मी असं लिहितो डी व्ही अपॉन डी एक्स करतो. ओके, का तर डी एक्सची एक ॲडजस्टमेंट मला करायची आहे, कारण डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे व्हेलॉसिटी असतं, व्हेलॉसिटी फाइंड करायची. सो डी एक्स खाली लिहिलं म्हणून वरती पण लिहायला लागेल मॅथमॅटिकलला. हे शेवटी डी व्ही अपॉन डी टी डी एक्स कॅन्सल होईल, त्यामुळे याचा याचा अर्थ कसा झाला, सेम झाला, इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. आता बघा डी एक्स अपॉन डी टी, हे डी व्ही अपॉन डी एक्स मी आहे तसंच ठेवतो, आणि dx अपॉन dt बद्दल मी काय लिहू शकतो, व्हेलॉसिटी लिहू शकतो. आलं का व्हेलॉसिटीचं टर्म इथं. सो मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. आता काय करूया, व्ही ची टर्म एका साईडला ठेवूया आणि एक्स ची टर्म एका साईडला ठेवूया, हे dx पलीकडे घालूया. मग हे होणार आहे व्ही इंटू डी व्ही, आणि हे होणार आहे मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. चालेल का बघा. सो ही टर्म झाली व्हेलॉसिटीच्या फॉर्ममध्ये, ही टर्म झाली डिस्प्लेसमेंटच्या फॉर्ममध्ये, व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये झाली ना. हे डी व्ही व्हेरिएबल झालं, हे डी एक्स व्हेरिएबल झालं. आता ह्यातला आपल्याला ऍक्च्युली व्ही फाइंड करायचा आहे. ओके, सो व्ही फाइंड करायसाठी काय करायला लागेल बघा, इथं व्हेरिएबल्स आलेले आहेत, म्हणजे आपल्याला हे व्हेरिएबल्स म्हणजे काय चेंज दाखवत आहेत, स्मॉल व्हॅल्यूज दाखवत आहेत. सो ह्या सगळ्या व्हॅल्यूजवरून आपल्याला एक पर्टिक्युलर व्हॅल्यू व्हेलॉसिटीची काढायची आहे. मग आपण काय करूया, इंटिग्रेशन केलं. सो टेकिंग इंटिग्रेशन फ्रॉम बोथ साइड्स, बरोबर. इंटिग्रेशनच्या रूल प्रमाणे याचं इंटिग्रेशन येणार आहे व्ही स्क्वेअर अपॉन 2 मायनस ओमेगा स्क्वेअर काय कॉमन असणार आहे ते बाहेर घेतलं, आणि एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन येणार आहे एक्स स्क्वेअर अपॉन 2 आणि प्लस हा इंटिग्रेशनचा कॉन्स्टंट सी. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, व्हेलॉसिटी फाइंड करायचं आहे, म्हणून ही प्रोसिजर करतोय. पहिल्यांदा इंटिग्रेशन घेतलं, पण अजून सुद्धा व्हेलॉसिटी निघते का, नाही. आपल्याला व्ही आला इथं, पण अजून सी आला ना इथं. ओके, तर हा जो सी आहे तो सी म्हणजे काय तर कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे. तर आता काय करायचं, ह्या सी ची व्हॅल्यू फाइंड करायची. ओके, मग सी ची व्हॅल्यू कशी फाइंड केली जाते बघा, सी ला म्हटलं जातं कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, आणि हा जो सी डिपेंड आहे तो डिस्प्लेसमेंट वरती डिपेंड आहे.
ओके, डिस्प्लेसमेंट म्हणजे एक्स वरती डिपेंड आहे. सो एक्स काय करायचं, आता आपण किती पोझिशन्स बघितल्या होत्या, 3 पोझिशन्स बघितल्या होत्या, एक मेन पोझिशन आणि ह्या 2 एक्स्ट्रीम पोझिशन. इथलं आणि इथलं डिस्प्लेसमेंट सेम आहे, फक्त डायरेक्शन कशी आहे, अपोजिट आहे. सो या ठिकाणी हे डिस्प्लेसमेंट जे आहे ते मॅक्सिमम आहे म्हणजे प्लस ए आहे आणि ह्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट मायनस ए. म्हणजे थोडक्यात डिस्प्लेसमेंट आपल्याला किती मिळते, प्लस मायनस ए मिळते. कुठल्या पोझिशनला, ह्या किंवा या पोझिशनला. म्हणजे ऍट एक्स्ट्रीम पोझिशन एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए. सो हा जो एक्स दिसतोय तिथं आपल्याला काय करायचं, प्लस मायनस ए पुट करायचं. मग मला सांगा एक्स्ट्रीमला जर एक्स प्लस मायनस ए असेल तर तिथली व्हेलॉसिटी किती असते, तर तिथली व्हेलॉसिटी 0 असते. सो एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए आणि व्हेलॉसिटी इज इक्वल टू 0. एक्स्ट्रीम पोझिशनला लक्षात ठेवा, डिस्प्लेसमेंट हे जास्त असतं, व्हेलॉसिटी ही कमी असते. आणि मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट 0 असतं पण व्हेलॉसिटी जास्त असते. पार्टिकल येतोय ना, बरोबर, लक्षात येत आहे. सो एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए, व्हेलॉसिटी इज इक्वल टू 0. तर ह्या इक्वेशन मध्ये पुट केलं तर आपल्याला मिळेल देअरफॉर 0 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2 आणि हे प्लस सी मिळेल, बरोबर. देअरफॉर सी इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. सो पुन्हा हा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन इथं पुट केला तर चालेल. सो देअरफॉर v स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2. हेच आपण 2 आता सगळीकडला कॅन्सल होईल बघा, कॉमन काढला. मग राहिलं काय, v स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. मग हेच आपण असं लिहूया, v स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा ब्रॅकेटमधून कॉमन काढू, ब्रॅकेटच्या बाहेर लिहूया. सो ए ची टर्म पॉझिटिव्ह आहे, सो ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. देअरफॉर v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा आणि हे अंडर रूट जाईल, याचा स्क्वेअर रूट घेता येणार नाही, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. व्हॉट इज ए, ए इज द अँप्लिट्यूड. हा ए स्मॉल ए दाखवला तरी सुद्धा चालू शकतो. सो दिस इज द रिलेशन, v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर, अँप्लिट्यूड स्क्वेअर मायनस डिस्प्लेसमेंट स्क्वेअर. लक्षात आलं. आता याच्यावर एक सिंपल सांगेन बघा, आपण व्हेलॉसिटी एक्स्ट्रीमला 0 म्हटलं होतं ना, एक्स्ट्रीमला एक्स ची व्हॅल्यू किती असते, ए असते व्हॅल्यू. जर इथं ए स्क्वेअर आला तर ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 0 होणार आहे. सो सगळ्याचा आन्सर काय होईल, 0 होईल. म्हणजे व्हेलॉसिटी आपल्याला 0 मिळेल. ह्या सुद्धा आपण कंडिशन बघणार आहे की मीनला आणि एक्स्ट्रीमला डिस्प्लेसमेंट काय असतं, व्हेलॉसिटी काय असतं, ऍक्सेलरेशन काय असतं, पुढे बघणार आहे आपण. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर द व्हेलॉसिटी. बघा आपण पहिल्यांदा ऍक्सेलरेशनचं एक्सप्रेशन बघितलं, हे एवढं मिळालं, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आणि त्याच्यानंतर व्हेलॉसिटीज एक्सप्रेशन बघितलं, v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता आपण तिसरा पॉईंट बघूया किंवा तिसरं एक्सप्रेशन बघूया. ते कोणाचं असेल तर डिस्प्लेसमेंटचं असेल. सो थर्ड इज डिस्प्लेसमेंट एक्स. आता आपल्याकडे व्हेलॉसिटी तर आहे, सिन्स व्हेलॉसिटी इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. इथं अजून डिस्प्लेसमेंट आलेलं नाही, बरोबर. सो व्हेलॉसिटीच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, dx अपॉन dt लिहू शकतो, प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर. चालेल. आता काय करूया आपण, एक्सची टर्म ही इकडे घेऊया. सो ही येणार 1 अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि हे dx आणि इज इक्वल टू हे प्लस मायनस ओमेगा कॉन्स्टंट जाईल, हा dt इकडे आला, बरोबर. सो नेक्स्ट पुन्हा याचं काय करूया आपण, इंटिग्रेशन घेऊया. सो ह्याचं इंटिग्रेशन काय असतं बघा, साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. बघा साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए dx झालं. हे ओमेगा कॉन्स्टंट आहे आणि डीटीचं इंटिग्रेशन टी असतं. बघा फक्त इंटिग्रेशन dt आहे, म्हणजे त्याचं इंटिग्रेशन किती असेल, टी असेल. आणि मगासारखाच प्लस कॉन्स्टंट एक आला, अल्फा आला, बरोबर. मग हेच मी अजून थोडंसं सॉल्व्ह करतो, हा साइन इकडे घेतो. सो एक्स अपॉन ए काय होईल, साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा येईल. आणि देअरफॉर एक्स काय येईल, ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा. याच्यात पुन्हा अल्फाची व्हॅल्यू काढली जाते, पुन्हा मीन आणि एक्स्ट्रीमसाठी डिस्प्लेसमेंट सांगितलं जातं. बट हे जनरल एक्सप्रेशन झालं कुणाचं, डिस्प्लेसमेंटचं. सो एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. बघा आपण 3 एक्सप्रेशन बघितले. एक ऍक्सेलरेशनचं एक्सप्रेशन आपल्याला काय मिळालं होतं, मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स
त्याच्यानंतर व्हेलॉसिटी किती मिळाली आपल्याला प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि आपल्याला डिस्प्लेसमेंट किती मिळालं एक्स इज इक्वल टू ए साइन इंटू ब्रॅकेट ओमेगा टी प्लस अल्फा. सो दीज आर द 3 एक्सप्रेशन्स ऑफ द acceleration, velocity and displacement of linear SHM respectively. ओके, सो आता ह्या तिन्ही एक्सप्रेशन मध्ये आपल्याला चेंजेस करायचे आहेत. काय करायचे तर मीन पोझिशनला ह्या तिघांच्या व्हॅल्यू कशा असतील ॲज वेल ॲज एक्स्ट्रीम पोझिशनला ह्या तिघांच्या व्हॅल्यू कशा असतील ह्या स्टडी केसेस आपल्याला याच्या पुढे बघायच्या आहेत. समजलं? आज आपण इथपर्यंतच बघूया, थांबूया इथं. बरेचसे एक्सप्रेशन्स बघितलेले आहेत. याच्यामधल्या कंडिशन्स पण अगदी सोप्या आहेत. मीनला काय, एक्स्ट्रीमला काय, फक्त व्हॅल्यू कन्सिडर करायचे आणि त्या पुट करून आपल्याला त्याचा आन्सर काढायचा आहे. सो सोपं आहे याच्या पुढची स्टडी केस सुद्धा. बट ही एक्सप्रेशन्स आत्तापर्यंत जेवढी आपण बघितली तेवढी व्यवस्थित एकदा त्याचा अभ्यास करा. बुकमध्ये व्यवस्थित दिलेले आहेत. एकदा सगळं लिहून घ्या व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला पुढची जी स्टेप असेल, पुढचा जो पॉईंट असेल तो व्यवस्थित समजेल. ओके, सो हे समजलं असेल असं कन्सिडर करतो. आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. याच्या पुढच्या कंडिशन्स किंवा याच्या पुढचा जो काही ऑसिलेशनचा पार्ट आहे तो घेऊन. तोपर्यंत याचा सगळ्याचा व्यवस्थित अभ्यास करा. ओके, थँक्यू सो मच.